हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आनंद दिघे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं। ठाकरेंना पक्ष नको, फक्त पैसा हवा। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेमध्ये मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। रोहित पवार लोकांची दिशाभूल करतायत। अजितदादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात गुंडांची मदत घ्यावी लागते। रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, तर रोहित पवार हा स्वतःच एक गुंड, अमोल मिटकरी यांची टीका। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटी रुपयांची खैरात बिल्डरना देण्यात आली। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर आरोप। उद्धव ठाकरे यांना राहुल गांधींसमोरच मुजरा करायचाय, याशिवाय त्यांना दुसरा रोल मिळणार नाही। फडणवीसांचा खोचक टोला। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याची टीका। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, मात्र घरातूनही पवार कामामध्ये सक्रिय। पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मात्र मनाई। कधी पावसात ओलं व्हायचं, तर कधी आजारी पडायचं, कधी रडायचं। याने निवडणुका जिंकता येत नाहीत। गिरीश महाजन यांचा शरद पवारांसह रोहित पवारांना खोचक टोला। सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार। प्रचाराची सांगता झाल्यानंतरही पक्षाच्या इन्स्टा पेजवर प्रचार केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप। कारवाईची मागणी। समोरच्यांकडे पैसा, यंत्रणा, सत्ता असली तरी जनता लंकेंसोबत। दिवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंचा विखेंवर निशाणा, तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज असं म्हणत राधाकृष्ण विखेंचा पलटवार। आढळराव, तुम्हाला नाटकं जमत नाहीत। अमोल कोल्हे नाटकी। नाटक फ्लॉप झालं तर पुन्हा कोणी पाहत नाही। फडणवीसांची अमोल कोल्हेंवर टीका। सातारा मतदारसंघाच्या कोरेगाव तालुक्यातील 4 गावांचा उद्याच्या मतदानावर बहिष्कार। धोम धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी गावापर्यंत सिंचनासाठी पोहोचत नसल्यामुळे ग्रामस्थांचा निर्णय। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई। अर्धा डझन ठिकाणी छापेमारी। निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापेमारी। मोठ्या प्रमाणामध्ये रोकड जप्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।